नाही, पण एनडीएचं असं म्हणणं आहे की सर काही अटी-शर्ती अशा घातल्या गेल्या की आम्हाला त्या मान्य नव्हत्या. नरेंद्र मोदी आणि शहांना त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कोण अटी शर्ती घालणार? गेल्या 10 वर्षात त्यांच्या अटी शर्तीवरच लोकसभा चालली. पण आता त्यांना ते शक्य नाही. इतका मोठा विरोधी पक्ष समोर आहे, काँग्रेस 100 पेक्षा जास्त आहे. आता तर राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून समोर बसत आहेत. त्याच्यामुळे रोज राहुल गांधींना रामराम करूनच शिष्टाचारानुसार मोदींना समोर बसावं लागेल. आणि संसदेचं अधिवेशन सुरू असताना मोदींना आता पळ काढता येणार नाही, कारण राहुल गांधी बसलेले आहेत. तर अटी शर्ती वगैरे काय नाही. म्हणलं ना, सुंब जळलेला आहे, पीळ कायम. तो पीळ सुद्धा उतरेल. अभिनंदन केलेलं आहे राहुलजींचं. होय, राहुल गांधींनी लोकसभेतले विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं. ही देशाच्या दृष्टीनं, लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत शुभ संकेत आहेत असं मी मानतो. आणि त्याबद्दल आम्ही सगळे राहुल गांधींचे आभारी आहोत. अरविंद केजरीवाल